प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. प्रेमाने तुझं नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा. अनेक नावे तुला तुझी रे, काही दिशाना घर. करशील देवा सारखीच तू माया सगळ्यावर. छोटी बालकं जेव्हा शाळेमध्ये अशा प्रकारचं गायन करत असतात तेव्हा त्यांच्या कोमल सुरातून, त्यांच्या निरागस चेहऱ्यातून साक्षात देवदूतांचेच सूर ऐकू येतात. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रकाश प्रतिबिंबित होतो असं आपल्याला वाटत असतं. अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. आज प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, हे स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी तू गुप्त ठेवल्या आणि त्या तू बाळकास प्रकट केलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला छोट्या बालकाच्या मुखातून एखादी गोष्ट जेव्हा बाहेर पडते त्यावेळेला आपल्याला आश्चर्य वाटत असतं. आपण आश्चर्याने तोंडामध्ये बोटं घालत असतो. 12 वर्षांचा प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये हरवलेला, परंतु ज्ञानी पंडितांमध्ये, शास्त्री आणि गुरुजनांमध्ये बसून त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना तो त्या ठिकाणी मरिया आणि योसेफ यांना आढळला. त्याच्या उत्तरावरून आणि बुद्धीवरून ते सर्वजण थक्क झाले असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. कारण कधी कधी परमेश्वर छोट्या बालकाला असं काही प्रकट करू शकतो की जे जगातल्या कोणत्याच लायब्ररीतील पुस्तकामध्ये, कोणत्याच विचारवंताच्या सुपीक डोक्यामध्ये आपल्याला आढळत नाही. पक्षघाती माणसाचा प्रसंग मी एका ठिकाणी सादर करत होतो आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे त्यांनी त्या घराचं छप्पर उस्तरलं आणि तिथून त्या पक्षाघाती माणसाला खाली उतरवलं त्याविषयी मी स्पष्टीकरण देत होतो. आणि मग मी सहज मुलांना विचारलं की ह्यामध्ये तुम्हाला कोणकोणती पात्रे आढळतात. तर मुलांनी उत्तरं दिली. खाली येशू बसलाय, त्याच्या बाजूला त्याचे शिष्य बसलेले आहेत, दाटीमुळे म्हणजे खूप गर्दी झाली आहे, म्हणजे खूप लोक जमलेले आहेत, त्या ठिकाणी शास्त्री परुषी सुद्धा बसलेले आहेत, वरून 4 माणसं त्या माणसाला खाली सोडत आहे, साक्षात तो माणूस, पक्षाघाती माणूस सुद्धा तिकडे आहे. अशी वेगवेगळी उत्तरं मुलांकडून येत होती. एक छोटासा मुलगा आपल्या तोंडावरती बोट घालून, बोट ठेवून माझ्याकडे बघत होता. तर मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला सहज विचारलं, तुला काही दिसलं का? ह्या गोष्टीमध्ये तुला आणखी काही दिसलं? तर चटकन त्या मुलानं जे सांगितलं ते ऐकल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला की फादर, तुम्ही सांगता की त्या घराचं वरचं छप्पर उस्तरलं आणि त्यातून त्या माणसाला खाली सोडलं, पण त्यावेळेला त्या घराचा मालक काही बोलला नाही का? आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला की खरंच कोणाचा विश्वास पाहून येशूने त्या माणसाला बरं केलं असेल? केवळ बाजेवरती आणणाऱ्या त्या 4 माणसांचा विश्वास पाहून, की त्या घरधण्याचा सुद्धा विश्वास पाहून? त्या घरामध्ये गर्दी जमलेली आहे त्यामुळे कदाचित तो घरधनी वैतागून जायला पाहिजे, परंतु येशूसारखा महान शिक्षक आपल्या घरात बसलेला आहे, त्याचं त्याला केवढं कौतुक वाटलं असेल. आणि मग आपलं घर वरून उस्तरलं जात आहे ते पाहिल्यानंतर तो अजून मनस्वी चिडायला पाहिजे होता, परंतु त्याने तसं काही केल्याचं आपल्याला दिसत नाही. उलट त्याला तेही भाग्य वाटलं असेल की तिथून सुद्धा एखादा माणूस खाली सोडला जात आहे आणि येशू त्याला बरं करत आहे. त्या माणसाने देखील हे सगळं पाहिलं असेल. त्या कुटुंबातील आई आहे, वडील आहेत, मुलं असतील, त्यांनी हे सगळं पाहिलं असेल. हे सगळं चिंतन मी करायला लागलो, परंतु हे चिंतन करण्यासाठी मला कोणी प्रेरणा दिली? त्या छोट्याशा मुलाने.
खूप मोठा आश्चर्याचा धक्का मला त्यावेळेला बसला. आणि मग आज जे प्रभू सांगत आहे ते कुठेतरी मनाला मनोमन पटलं, की ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्या लक्षात एखादी गोष्ट येत नाही, ती गोष्ट साध्या भोळ्या शेतकऱ्याच्या, साध्या भोळ्या मजुराच्या, एखाद्या गरीब अशा मुलाच्या लक्षात येऊ शकते. आणि म्हणूनच आमचे एक प्रोफेसर होते, लुसियन लेग्रांड. त्यांनी काय सांगितलं बघा, की शेतकऱ्यांचा घाम, विद्वानाची शाई आणि रक्तसाक्षांचं रक्त ह्यांची किंमत परमेश्वराच्या नजरेत सारखीच असते. म्हणून माणसाने ज्ञानासाठी कधीच कोणाला कमी लेखायचं नाही. कोणत्याही व्यक्तीच्या मुखातून परमेश्वर त्याचं ज्ञान प्रकट करू शकतो. ह्या विश्वासाने त्याचा गौरव करत राहायचं. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.